हॅलो स्टुडंट्स, ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस या लेसनमध्ये या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मेंटल हेल्थ ऑफ अडोलसन्स स्टडी केलं आणि याच्यामध्ये आपण पाहिलं की अडोलसन्समध्ये जे काही चेंजेस होत असतात याच्यामध्ये वेगवेगळे चेंजेस मी तुम्हाला सांगितलेले. फिजिकल चेंजेस आहेत, फिजिओलॉजिकल चेंजेस, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मॅच्युअर होत असते, ॲटिट्यूडल चेंजेस असतात, कॉग्निटिव्ह चेंजेस. सो असे वेगवेगळे चेंजेस जे आहेत याच्यामुळे आणि याचा हेल्थ जो आहे तो त्यांच्या मेंटल हेल्थवरती होत असतो. आणि कधीकधी मेंटल हेल्थशी रिलेटेड जे इश्यूज आहेत ते आपल्याला अडोलसन्स पिरियडमध्ये जास्तीत जास्त पाहायला मिळत असतात. सो हे आपण काल पाहिलं. याच्यामध्ये आपण डिसीजेस जे आहेत मेंटल हेल्थशी रिलेटेड तेही आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर जसं की आपण हॅल्युसिनेशन, अल्झायमर्स डिसीज, सिझोफ्रेनिया यासारखे डिसीजेस बघितले. आणि याच्यामध्ये ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला सांगितलं की फार्मॅकोलॉजिकल ट्रीटमेंट जे आहे ते कमीत कमी यूज करून याच्यामध्ये मुलांची ट्रीटमेंट केली जाते. आणि WHO जे गाईडलाईन दिलेले आहेत तर ते गाईडलाईनसुद्धा या ट्रीटमेंटमध्ये यूज केले जातात. सो तो कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला पॉईंट होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ड्रग अब्यूज हा पॉईंट स्टार्ट करणार आहोत. मी आधीही तुम्हाला सांगितलेलं आहे की हा जो पॉईंट आहे या लेसनमधला तो महत्त्वाचा आहे, कारण याच्याही आधी नीटला बऱ्याचदा या पॉईंटवरती क्वेश्चन विचारलेले आहेत. सो हा पॉईंट देताना आता नवीन सिलेबसमध्ये देताना NCERT प्रमाणेच देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीही हा कंटेंट आपण NCERTमधून सुद्धा रिपीट पाहणार आहोत. सो ड्रग अब्यूज म्हणजे काय तर बघा, ड्रग अब्यूज म्हणजे एखादे सबस्टन्सचं ॲडिक्शन होणं. एखादी गोष्ट सपोज एखादं पेन किलर असेल किंवा एखादं मेडिसिन असेल, काही मेडिसिनसुद्धा असतात जे मेंटल प्रॉब्लेमसाठी दिले जातात, पण हे मेडिसिन सतत घेत राहण्याची जर सवय लागली तर ते नंतर ॲडिक्शनमध्ये कन्वर्ट होतं. सो असे काही ड्रग्ससुद्धा आहेत ज्याचं प्रमाण ॲडिक्शनमध्ये किंवा ड्रग जे आहेत ते यूज करून ॲडिक्शनमध्ये त्याचं कन्व्हर्जन होत असतं. सो रिसेंट सर्वे किंवा स्टॅटिस्टिक्स सांगतं की यूथमध्ये ड्रग अब्यूजचं प्रमाण जे आहे ते सर्वात जास्त आहे. आणि याच्यामुळे ही एक काळजीची गोष्ट आहे, कारण हे जे ड्रग्ज घेतले जातात यूथमध्ये याचे ॲडवर्स इफेक्ट त्यांच्या हेल्थवरती होत असतात. त्यामुळे या मुलांना एज्युकेट करणं, त्यांना प्रॉपर गाईडलाईन देणं गरजेचं आहे. तर ही मुलं स्वतःला अशा सगळ्या ड्रग अब्यूजपासून स्वतःला सेफगार्ड करू शकतील. सो बघा, ड्रग अब्यूज मिनिंग तुम्हाला कळलं असेल की ड्रग अब्यूज म्हणजे ड्रग्सचं ॲडिक्शन असणं. मग आता हे जे ड्रग्सचं ॲडिक्शन आहे याच्यामध्ये कोणकोणत्या ड्रग्सचं ॲडिक्शन होतं, ते ड्रग्स कुठून मिळतात आणि त्याचा इफेक्ट काय होतो हे आपण स्टडी करणार आहोत. सो इन ड्रग अब्यूज, सर्वे अँड स्टॅटिस्टिक shows that alcohol has been survey and statistic shows that drug and alcohol abuse rise in youth. सो सर्वे आणि स्टॅटिस्टिक सांगतं की ड्रग्ज आणि अल्कोहोल अब्यूज जे आहे ते याचं प्रमाण जे आहे ते यूथमध्ये सगळ्यात जास्त पाहायला मिळतं. त्यानंतर हे जे ड्रग अब्यूजचं प्रमाण यूथमध्ये जास्त आहे ही एक काळजीची गोष्ट आहे, कारण हे जे ड्रग्ज घेतले जातात याचा ॲडवर्स इफेक्ट त्यांच्या हेल्थवरती होतो आहे. सो बघा, दिस इज कॉज ऑफ कन्सर्न. This is cause of concern because these drugs affect adversely on health. सो ही एक काळजीची गोष्ट आहे की ड्रग अब्यूज होण्याने त्याचा ॲडवर्स इफेक्ट आपल्या हेल्थवरती होणार आहे. ओके, मग याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे तर जे यूथ आहेत यांना प्रॉपर गाईडलाईन आणि एज्युकेट केलं पाहिजे. हे ड्रग जे आहेत याचे ॲडवर्स इफेक्ट हेल्थवरती होणारे ते सांगितले पाहिजेत, किंवा या ड्रग अब्यूजपासून तुम्ही बाजूला कसं होऊ शकता हे एक्सप्लेन केलं पाहिजे, तरच ह्या गोष्टी कमी होऊ शकतात. सो एज्युकेशन, प्रॉपर एज्युकेशन
and counseling should be given to youth so that they can safeguard themselves from ड्रग अब्यूज. सो काय सांगितलं बघा, तिन्ही पॉईंट तुमच्या लक्षात आले का पहा. हे इंट्रोडक्शन आहे ड्रग अब्यूजची. सो सर्वे आणि स्टॅटिस्टिक्स सांगतात की यूथमध्ये ड्रग अब्यूज आणि अल्कोहोल अब्यूजचं प्रमाण जे आहे ते वाढायला लागलेलं आहे. आणि ह्याची जी वाढ होती आहे ही एक काळजीची गोष्ट आहे, कारण हे ड्रग्ज आणि अल्कोहोल त्या यूथच्या हेल्थवरती ॲडव्हर्स इफेक्ट दाखवत आहेत. सो याच्यामधून जर बाहेर पडायचं झालं तर काय करावं लागेल, तर प्रॉपर एज्युकेशन आणि काउन्सिलिंग केलं पाहिजे यूथचं, जेणेकरून ते स्वतःला प्रोटेक्ट करतील, या ड्रग अब्यूजमध्ये ते अडकणार नाहीत. आणि याच रिझनमुळे हा जो पॉईंट आहे तो आपल्या सिलेबसमध्ये ॲड केलेला आहे. सो सगळ्यांनी याचे ॲडव्हर्स इफेक्ट व्यवस्थित समजून घ्यायचे. मग आता सगळ्यात शेवटचा जो पॉईंट येतो इंट्रोडक्शनमध्ये तो काय आहे, तर कोणते ड्रग्जना यूथ जास्त कॉमनली अब्यूज होतात. सो मोस्ट कॉमनली ओपिओइड, कॅनाबिनॉइड, अल्कॅलॉइड, कोका हे काही ड्रग्ज आहेत ज्यांना जास्तीत जास्त प्रमाणात हे ड्रग्ज यूथमध्ये यूज केले जातात. सो एकदा रिपीट ॲक्च्युली काही ग्रुप्स आहेत, म्हणजे ओपिओइड हा ड्रग्सचा ग्रुप आहे. नेक्स्ट कॅनाबिनॉइड, अल्कॅलॉइड, कोका हे जे वेगवेगळे ड्रग्ज आहेत हे यूथमध्ये कॉमन आहेत किंवा हे जास्त कॉमनली घेतले जातात. मग आता याच ड्रगबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. त्याच्यामधला फर्स्ट ड्रग जो आहे तो आहे ओपिओइड. सो ओपिओइडबद्दल काय दिलेलं आहे बघा. फर्स्ट इज ओपिओइड. सो ओपिओइड हा जो ड्रग आहे हा, किंवा ओपिओइड कोणाला म्हणायचं, तर सबस्टन्सेस विच बाइंड्स टू द ओपिओइड रिसेप्टर्स. Substances which bind to the opioid receptors are called as opioids. So opioid कोणाला म्हणायचं, तर असे सबस्टन्सेस जे ओपिओइड रिसेप्टर्सना बाइंड होतात अशांना आपण ओपिओइड म्हणतो. मग आता ओपिओइड रिसेप्टर म्हणजे काय, तर हे काही रिसेप्टर्स आहेत जे आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये आणि गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्टमध्ये वेगवेगळ्या लोकेशनला आपल्याला हे रिसेप्टर्स पाहायला मिळतात. तर हे जे ओपिओइड रिसेप्टर आहेत शक्यतो पेनचा जो सिग्नल आहे त्याच्या ट्रान्समिशनमध्ये इन्व्हॉल्व होतात. म्हणजे एखादा पेन असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल पिन प्रिक होणं. सो प्रिक झाल्यानंतर जो काही पेन होतो किंवा वेदना होतात, तर त्या वेदना किंवा ते पेन्स कॅरी करणारे जे रिसेप्टर्स आहेत ते रिसेप्टर्स यांना आपण ओपिओइड म्हणतो आहे. तर आता याच्यामध्ये कॉमनली जे पेन किलर्स घेतले जातात ते या ओपिओइड रिसेप्टर्सना बाइंड होतात आणि ते पेनचं ट्रान्समिशन जे आहे ते ब्लॉक करतात किंवा तो सिग्नल ब्रेनपर्यंत जाऊ देत नाहीत. सो तुमच्या लक्षात येतं आहे का बघा, आपण जे पेन किलर घेतो या पेन किलरमुळे काय होतं, पेन किलरमुळे पेन्स थांबतात. पण पेन्स का थांबतात, तर ॲक्च्युली तो जो पेनचा सिग्नल आहे तो सिग्नल फक्त ब्रेनपर्यंत जाऊ दिलेला नाही आहे, त्याला मध्येच ब्लॉक केलेलं आहे. त्यामुळे ते पेनचे सिग्नल ब्रेनपर्यंत जात नाही आहे, त्यामुळे आपल्याला पेन्स होत नाही आहेत किंवा पेनची जी फिलिंग आहे ती होत नाही आहे. सो या वेने हे वेगवेगळे पेन किलर्स काम करतात. सो आपला पॉईंट होता ओपिओइड. ओपिओइड इट इज ग्रुप ऑफ सबस्टन्स विच बाइंड्स टू द ओपिओइड रिसेप्टर. सो वेगवेगळे सबस्टन्सेस जे ओपिओइड रिसेप्टर्सना बाइंड होतात त्यांना आपण ओपिओइड असं म्हणतो. मग आता हे जे ओपिओइड आहेत किंवा ओपिओइड रिसेप्टर्स आहेत हे कुठे प्रेझेंट आहेत, सो सी ओपिओइड रिसेप्टर्स
आर प्रेझेंट इन सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट. गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट. तर या ट्रॅकमध्ये आणि सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये हे जे ओपिओइड रिसेप्टार्स आहेत, हे ओपिओइड रिसेप्टार त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. मग आता मोस्ट कॉमनली इल्लिगल ड्रग जे ओपिओइडच्या अंडर येतं ते म्हणजे आहे हेरॉईन. सो हेरॉईन जे आहे ते ओपिओइडच्या अंडर येणारा एक ड्रग आहे. सो हेरॉईन इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्मॅक. हेरॉईनलाच स्मॅक असंही म्हटलं जातं. दोन्ही नेम लक्षात ठेवा आणि महत्त्वाचं हे लक्षात ठेवा, हेरॉईन जे आहे ते ओपिओइडच्या अंडर येतं. सो हेरॉईन इट इज कॉमनली ऑल्सो कॉल्ड ॲज स्मॅक अँड इट इज केमिकली डायॲसिटिल मॉर्फिन. केमिकली जे आहे हे काय आहे, केमिकली इट इज डायॲसिटिल मॉर्फिन. केमिकली हे डायॲसिटिल मॉर्फिन आहे. सो हे सगळे नेम तुमच्या लक्षात पाहिजेत कारण क्वेश्चन विचारताना या नेमवरती सुद्धा विचारलेलं आहे. सो आपण मेन ड्रग बघतोय ओपिओइड. सो ओपिओइड्स हे पेन किलर्स आहेत जे ओपिओइड रिसेप्टार्सना बाइंड होतात. पण हेरॉईन जे आहे ते या कॅटेगरीच्या अंडर येणारे इल्लिगल ड्रग आहे. हेरॉईनलाच स्मॅक असंही म्हटलं जातं. आणि जर आपण केमिकल त्याचं स्ट्रक्चर पाहायला गेलो तर ते केमिकली डायॲसिटिल मॉर्फिन आहे. मग आता हे जे हेरॉईन आहे हे हेरॉईन याचा सोर्स काय आहे बघा. हा सोर्स व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे सगळ्यांनी. फ्रॉम लॅटेक्स ऑफ पॉपी प्लांट, पॅपॅवर सोमनीफेरम. तर बघा हे जे हेरॉईन आहे किंवा हे जे स्मॅक आहे हे कुठून एक्स्ट्रॅक्ट केलं जातं तर एका प्लांटपासून किंवा प्लांटच्या लॅटेक्सपासून एक्स्ट्रॅक्ट केलं जातं किंवा तयार केलं जातं. सो कोणतं प्लांट आहे त्याला पॉपी प्लांट असंही नेम दिलेलं आहे किंवा त्यालाच पॅपॅवर सोमनीफेरम असंही म्हटलं जातं. सो हे नेम नीट लक्षात ठेवा. कॉमनली पॉपी प्लांटसुद्धा म्हटलं जातं आणि त्याचं सायंटिफिक नेम पॅपॅवर सोमनीफेरम असंही आहे. मग याचा इफेक्ट काय होतो. सो इट अफेक्ट ऑन बॉडी, स्लो डाउन्स और इट इज डिप्रेसंट. And slows down body function. सो हे डिप्रेसंट म्हणून काम करतं आणि बॉडीचे जे फंक्शन्स आहेत हे फंक्शन्स स्लो करण्याचं काम करतं. सो दिस इज अबाउट दी ओपिओइड. सो बोर्डवरती लिहिलेले सगळे पॉईंट इम्पॉर्टंट आहेत आणि बऱ्यापैकी NCERT मधलं घेतलेला कंटेंट आहे. एखाद दुसरा एक्स्ट्रा पॉईंट असेल ते आपण पाहणार आहोत लास्ट लेक्चरमध्ये. पण त्याआधी हे कंटेंट नीट लक्षात ठेवा. ओपिओइड आर द सबस्टन्सेस विच बाइंड टू द ओपिओइड रिसेप्टार्स. ओपिओइड रिसेप्टार्स आर प्रेझेंट इन सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट. तुम्हाला अजून लक्षात राहावं किंवा कळावं म्हणून तुम्हाला सांगितलं, ओपिओइड रिसेप्टार जे आहेत ते पेन ट्रान्समिशनमध्ये किंवा पेन कंट्रोल करण्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. मग आता हे जे रिसेप्टार्स आहेत, जेव्हा आपण पेन किलर घेतो ते पेन किलर या रिसेप्टार्सना ओपिओइड रिसेप्टार्सना बाइंड होतात आणि बाइंड झाल्यानंतर पेनचं जे ट्रान्समिशन आहे तेच ब्लॉक केलं जातं. म्हणजे आपल्याला पेनचं फिलिंग होत नाही. तर ओपिओइड याच्या ह्या कॅटेगरीच्या अंडर येणारा इल्लिगल ड्रग आहे हेरॉईन. त्यालाच कॉमनली स्मॅक असंही म्हटलं जातं. आणि केमिकली हा डायॲसिटिल मॉर्फिन आहे. याच्यावरती याआधी क्वेश्चन विचारलेला आहे नीटला. सो हेरॉईन केमिकली काय आहे, डायॲसिटिल मॉर्फिन. याचा मेन सोर्स काय आहे तर पॉपी प्लांट. पॉपी प्लांटचं सायंटिफिक नेम आहे पॅपॅवर सोमनीफेरम. या प्लांटच्या लॅटेक्सपासून हे ओपिओइड जे आहे किंवा हे हेरॉईन जे आहे ते तयार केलं जातं. आणि जेव्हा हे हेरॉईन बॉडीमध्ये घेतलं जातं तेव्हा याचा इफेक्ट काय असतो तर हा डिप्रेसंट म्हणून काम करतो किंवा बॉडीचे फंक्शन जे आहेत ते स्लो करतो किंवा स्लो डाऊन करतो. So this is about the opioid. So students, we have started drug abuse.
ड्रग अब्यूज आपण स्टार्ट केलं. त्यात फर्स्ट पॉईंट सांगितला मी तुम्हाला की यूथमध्ये ड्रग अब्यूजचं प्रमाण वाढतं आहे आणि ही एक कन्सर्नची काळजीची गोष्ट आहे, कारण या ड्रग्सचा ॲडवर्स इफेक्ट आपल्या हेल्थवरती होत असतो. मग याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे, तर यूथचं काउन्सिलिंग आणि एज्युकेशन करणं गरजेचं आहे. आणि त्याच अँगलनी हा जो पॉईंट आहे तो आपण स्टडी करतो आहे. म्हणजे कॉमनली ड्रग अब्यूज होतात किंवा ड्रग घेतले जातात, याच्यामध्ये मेन येतं ओपिओइड, कॅनाबिनॉइड, अल्कॅलॉइड आणि कोका. यातला फर्स्ट ड्रग आपण कंप्लीट केला ओपिओइड. नेक्स्ट आपण पाहणार आहोत कॅनाबिनॉइड, हा जो ड्रग आहे तो आणि त्याचे इफेक्ट. सो सी, सो नेक्स्ट ड्रग आहे कॅनाबिनॉइड. सो कॅनाबिनॉइड या ड्रगबद्दल आपण इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. सो हा जो ड्रग आहे हा मेनली कुठे बाइंड होतो, सो इट बाइंड टू रिसेप्टर्स प्रेझेंट इन ब्रेन. हा ब्रेनमधल्या रिसेप्टर्सना बाइंड होतो अँड इट अफेक्ट और इट शोज इफेक्ट on cardiovascular system. सो कॅनाबिनॉइड हा जो ड्रग आहे हा मेनली ब्रेनमधल्या रिसेप्टर्सना बाइंड होतो आणि याचा मेन इफेक्ट आपल्या कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमवरती होत असतो. तर कॅनाबिनॉइड हा जो ड्रग आहे ह्याचा मेन सोर्स काय आहे बघा. सो याचा मेन सोर्स आहे it is obtained from inflorescence of cannabis sativa. सो कॅनाबिस सटायवा ह्या प्लांटच्या इन्फ्लोरसन्सपासून हा एक्स्ट्रॅक्ट केला जातो किंवा कॅनाबिनॉइड हा जो ड्रग आहे तो तयार केला जातो. त्यानंतर हे जे प्लांट आहे ह्या प्लांटपासून अजून फॉर्ममध्ये ड्रग तयार करता येतात. याच्यामध्ये मॅरिजुआना, चरस, गांजा, हशीश. सो हे काही ड्रग्ज आहेत, हे या प्लांटपासून एक्स्ट्रॅक्ट केले जातात. सो कॅनाबिस सटायवा या प्लांटच्या इन्फ्लोरसन्सपासून कॅनाबिनॉइड एक्स्ट्रॅक्ट केलं जातं किंवा कॅनाबिनॉइड हा ड्रग तयार केला जातो. याशिवाय याच प्लांटपासून मॅरिजुआना, चरस, गांजा आणि हशीश या फॉर्ममध्ये सुद्धा आपण ड्रग तयार करू शकतो किंवा याही फॉर्ममध्ये या प्लांटपासून ड्रग तयार केले जातात. सो दिस इज अबाउट दी कॅनाबिनॉइड. सो हे पॉईंट नीट लक्षात घ्या की हा ब्रेनमधल्या रिसेप्टर्सना बाइंड होतो, कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमवरती अफेक्ट करतो आहे. कॅनाबिस सटायवा या प्लांटपासून एक्स्ट्रॅक्ट केला जातो आणि याच प्लांटपासून मॅरिजुआना, चरस, गांजा आणि हशीश या फॉर्ममध्ये सुद्धा ड्रग तयार केले जातात. आपला नेक्स्ट ड्रग आहे कोकेन आणि या ड्रगचा मेन सोर्स जो आहे तो आहे कोका प्लांट और इट इज सायंटिफिकली ऑल्सो कॉल्ड इरिथ्रोझाइलम कोकेन. ओके, सो इरिथ्रोझाइलम कोका. सो कोकेन हा जो ड्रग आहे तो कोका प्लांटपासून एक्स्ट्रॅक्ट केला जातो, ज्याला इरिथ्रोझाइलम कोका असं सुद्धा म्हटलं जातं. मग आता हा जो ड्रग आहे याचा मेन इफेक्ट काय आहे. सो इफेक्ट बघा, इट इन्क्रीजेस neurotransmitter, increases level of neurotransmitter डोपामाइन. सो डोपामाइन हा न्यूरोट्रान्समीटर आहे आणि याची लेवल इन्क्रीज करण्याचं काम हा कोकेन करतो. जर याचे एक्सेस डोसेस घेतले गेले तर बघा, एक्सेसिव्ह डोसेस कॉजेस
सो एक्सेसिव्ह डोसेस जर घेतले गेले तर याच्यामुळे काय काय होतं, तर फर्स्ट आहे एक्स्ट्रीम हॅपीनेस, इरिटॅबिलिटी, एक्स्ट्रीम हॅपीनेस, इरिटॅबिलिटी अँड पॅरानोइया यासारख्या गोष्टी होतात. सो बघा एकदा ड्रग, कोकेन हा ड्रग आहे, याचा सोर्स आहे कोका प्लांट अँड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इरिथ्रोझायलम कोका. याचा मेन इफेक्ट आहे इट इन्क्रीजेस लेवल ऑफ न्यूरोट्रान्समीटर डोपामाइन. डोपामाइन या न्यूरोट्रान्समीटरची लेवल हा इन्क्रीज करतो. जर याचे एक्सेसिव्ह डोसेस घेतले गेले तर हा एक्स्ट्रीम हॅपीनेस कॉज करतो, इरिटॅबिलिटी कॉज करतो आणि पॅरानोइया हा एक मानसिक आजार आहे, हा सुद्धा याच्या एक्सेसिव्ह डोसेसमुळे कॉज होत असतो. सो दिस इज अबाउट कोकेन. सो मुलांनो, आपला तिसरा ड्रग संपला. पहिला ड्रग होता ओपिऑइड, दुसरा कॅनाबिनॉइड आणि तिसरा कोकेन. ओपिऑइड त्याचा सोर्स प्लांट तुम्हाला सांगितला. ओपिऑइडचा जो सोर्स प्लांट आपण बघितला तो होता पॉपी प्लांट किंवा पॅपॅवर सोमनिफेरम. कॅनाबिनॉइडचा सोर्स प्लांट आहे कॅनाबिस सटायवा आणि कोकेनचा आहे इरिथ्रोझायलम कोका. आणि ह्या तिन्हीचेही रिसेप्टार जे आहेत ते वेगवेगळे आहेत. ओपिऑइड बाइंड टू द ओपिऑइड रिसेप्टार, कॅनाबिनॉइड रिसेप्टार्स प्रेझेंट इन द ब्रेन. आणि हा जो कोकेन आहे याच्यामुळे डोपामाइन हा न्यूरोट्रान्समीटर जो आहे त्याची लेवल इन्क्रीज होते आणि त्यांचे जे इफेक्ट आहेत ते प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. हे फायनली आपण रिपीट करणार आहोत. सो इथंपर्यंत जे इन्फॉर्मेशन आहे की सोर्स प्लांट कोणता आहे, त्यानंतर त्यांचं ऑदर नेम असेल तर ते नेम, नेक्स्ट त्याचा इफेक्ट काय असतो, ह्यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला इथे व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत. नेक्स्ट आहे हॅल्युसिनोजेन. सो हॅल्युसिनोजेन काय आहेत बघा, तर याच्यामध्ये लिसर्जिक ॲसिड, किंवा कॅनाबिस हे जे आहेत हे हॅल्युसिनोजेन म्हणून काम करतात. यांच्याबरोबरच दतुरा, ॲट्रोपा बेलाडोना, यांच्याकडे सुद्धा हॅल्युसिनोजेनिक प्रॉपर्टीज जे आहेत ते आहेत. सो लिसर्जिक ॲसिड, कॅनाबिनॉइड हे जे आहेत यांचा इफेक्ट किंवा हे जर हॅल्युसिनोजेन जर घेतले तर त्यांचा इफेक्ट असतो ते म्हणजे दे कॉजेस डे ड्रीमिंग. डे ड्रीमिंग जे आहे ते कॉज करतात. सो पुन्हा एकदा बघा, लिसर्जिक ॲसिड आणि कॅनाबिस हे जे आहेत ते हॅल्युसिनोजेन आहेत. याशिवाय दतुराच्या काही स्पेसीज, दतुरा किंवा धोत्रा ते प्लांट तुम्हाला माहिती असेल तर त्याच्या काही स्पेसीज आणि ॲट्रोपा बेलाडोना यांच्याकडे सुद्धा हॅल्युसिनोजेनिक प्रॉपर्टीज आहेत. हे सबस्टन्सेस जर घेतले तर त्याचा इफेक्ट म्हणजे हे डे ड्रीमिंग कॉज करतं. किंवा मी तुम्हाला हॅल्युसिनेशनचा मिनिंग सांगितलेलं आहे. हॅल्युसिनेशन म्हणजे काय, तर जे नाही ते परसेप्शन होणं किंवा त्या गोष्टी ऐकू येणं याला हॅल्युसिनेशन असं म्हटलं जातं. सो हॅल्युसिनेशन इज अनरियल परसेप्शन, अनरियल परसेप्शन ऑफ अनरियल थिंग्स और अनरियल ऑब्जेक्ट. सो हॅल्युसिनोजेनमध्ये तुम्हाला हे एवढंच लक्षात ठेवायचं आहे, लिसर्जिक ॲसिड, कॅनाबिस हे जे आहेत ते हॅल्युसिनोजेन आहेत. याशिवाय दतुरा आणि ॲट्रोपा बेलाडोना यांच्याकडे सुद्धा हॅल्युसिनोजेनिक प्रॉपर्टीज आहेत. हे हॅल्युसिनोजेन जर घेतले तर त्याचा इफेक्ट म्हणजे हे डे ड्रीमिंग कॉज करतं. तर याच्यामध्ये हॅल्युसिनेशन म्हणजे काय, तर इट इज अनरियल परसेप्शन ऑफ अनरियल ऑब्जेक्ट. म्हणजे जे ऑब्जेक्ट नाहीच आहेत असे ऑब्जेक्ट आहेत असं वाटणं किंवा भास होणं याला आपण हॅल्युसिनेशन असं म्हणतो. सो हे आपण स्टडी केलं हॅल्युसिनोजेन्स. सो आत्तापर्यंत आपले 4 ड्रग्स कंप्लीट झाले, ओपिऑइड, कॅनाबिनॉइड, कोकेन आणि हॅल्युसिनोजेन. याशिवाय अजून काही ड्रग्सबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सो ती आपण पाहतोय. पहा, सो ओपिऑइड, कॅनाबिनॉइड, कोकेन
आणि शेवटी आपण हॅल्युसिनोजेन पाहिलं. याशिवाय बॉक्समध्ये हे काही एक्स्ट्रा ड्रग्ज दिलेले आहेत. त्याच्यामध्ये बार्बिट्युरेट, एम्फेटामाइन, बेन्झोडायाझोपिन, लिसर्जिक ॲसिड, डायइथिलअमाइड हे सुद्धा काही ड्रग्ज किंवा मेडिसिन आहेत. ॲक्च्युली नावं पुन्हा एकदा रिपीट करते. बार्बिट्युरेट्स, एम्फेटामाइन, बेन्झोडायॲझेपिन्स, लिसर्जिक ॲसिड, डायइथिलअमाइड. सो हे काही ड्रग्ज किंवा मेडिसिन आहेत. हे जे मेडिसिन आहेत हे कोणत्या प्लांटपासून एक्स्ट्रॅक्ट केले जातात, तर कॅनॅबिस सटायवा आपण आधीही पाहिलेलं आहे कॅनॅबिनॉइडमध्ये. तर याच प्लांटपासून हे एक्स्ट्रॅक्ट केले जातात. आणि हे जे ड्रग्ज आहेत हे कॉमनली मेडिसिन्स म्हणून यूज केले जातात. तर ज्या पेशंटमध्ये इन्सोमनिया किंवा डिप्रेशनसारखे आजार आहेत, मेंटल डिसिजेस आहेत, अशा लोकांमध्ये हे मेडिसिन म्हणून यूज केले जातात. पण याचे जर डोसेस एक्सेसिव्ह घेतले किंवा कंटिन्यू हे यूज केलं गेलं म्हणजे असा कोणताही प्रॉब्लेम नाही तरी हे ड्रग जे आहेत ते यूज केले गेले तर याच्यामध्ये त्याचं ॲडिक्शन जे आहे ते होऊ शकतं. सो हे आपण बघितले वेगवेगळे ड्रग्ज, ओपिओइड, कॅनाबिनॉइड, नेक्स्ट कोकेन, हॅल्युसिनोजेन आणि हे एक्स्ट्रा ड्रग दिलेले. यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत ॲडिक्शन अँड डिपेंडन्स, ज्याच्यामध्ये ॲडिक्शनमध्ये तो जो पर्सन आहे त्या ड्रगवरती डिपेंडंट होतो किंवा सपोज एखादा ड्रग जर घ्यायला सुरुवात केली तर त्याच्यावरती आपण डिपेंड करतो. मग याच्यामध्ये कंटिन्यू एखादा ड्रग घेतल्यामुळे आपली बॉडी जी आहे किंवा ते जे रिसेप्टार्स आहेत ते ॲडॅप्ट होतात, जेणेकरून एका स्पेसिफिक लेवल खूप कमी प्रमाणात जर ते ड्रग घेतलं गेलं तर त्याच्यामुळे ते रिसेप्टार स्टिम्युलेट होत नाहीत किंवा ॲक्टिवेट होत नाहीत. त्यांना स्टिम्युलेट करण्यासाठी हाय डोसेस घेणं गरजेचं पडतं आणि ड्रग जे आहेत ते एक्सेसिव्ह कन्झ्युम केले जातात. तर हे जे डिपेंडन्स आहे आणि ॲडिक्शन हे आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये स्टडी करतो आहे. सो सी नेक्स्ट पॉईंट इज ॲडिक्शन अँड डिपेंडन्स. सो आपला नेक्स्ट पॉईंट आहे ॲडिक्शन अँड डिपेंडन्स. सो ॲडिक्शन अँड डिपेंडन्स याच्यामध्ये आपण स्टडी करणार आहोत. कोणताही पर्सन जेव्हा ड्रग्ज घ्यायला सुरुवात करतो तेव्हा या ड्रगवरती डिपेंडंट कसा होतो हे आपण पाहणार आहोत. आणि नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण या ड्रग्सचे ॲडवर्स इफेक्ट आपण स्टडी करणार आहोत. सो ॲडिक्शन अँड डिपेंडन्स याच्यामध्ये दिलेलं आहे. सो ड्रग्ज आर यूज्ड रिपीटेडली, ड्रग्ज आर यूज्ड repeatedly due to their perceived benefits. सो ड्रग जे आहेत ते रिपीटेडली यूज केले जातात आणि रिपीटेड यूज करण्याचं रिझन काय आहे तर त्यांचे स्पष्टपणे दिसणारे बेनिफिट्स किंवा त्याचे काही फायदे दिसत आहेत. तर त्या फायद्यांसाठी हे ड्रग जे आहेत ते रिपीटेडली घेतले जातात. सो ॲडिक्शन म्हणजे काय आहे तर ड्रग घेतल्यानंतर जो काही बेनिफिट किंवा जो काही इफेक्ट होतो आहे त्याच्याशी सायकोलॉजिकल अटॅचमेंट आहे. फॉर एक्झाम्पल जर आपण एखादा ड्रग घेत असू तर त्या ड्रगमुळे युफोरिया म्हणजे अत्यानंद किंवा खूप आनंदी वाटणं किंवा टेम्पररी फिलिंग असतं ते प्लीजरचं किंवा आनंदाचं. तर त्या टेम्पररी फिलिंगसाठी किंवा त्या अत्यानंदाशी फिजिओलॉजिकल सायकोलॉजिकल अटॅचमेंट असते. सो ॲडिक्शन म्हणजे काय आहे. सो ॲडिक्शन इज सायकोलॉजिकल अटॅचमेंट टू द इफेक्ट ऑफ ड्रग घेतल्यानंतरचा जो इफेक्ट आहे त्या इफेक्टशी सायकोलॉजिकली अटॅच होणं, मानसिकरित्या त्याच्याशी अटॅच होणं, याला ॲडिक्शन असं म्हटलं जातं. आणि त्याचं बेनिफिट किंवा ड्रग्ज घेतल्यानंतर काय फिलिंग असतात तर युफोरिया म्हणजे खूप आनंद वाटणं किंवा टेम्पररी फिलिंग ऑफ प्लीजर, थोड्या वेळासाठी खूप आनंदी वाटणं. तर हे जे आहे ते ड्रग घेण्याने वाटत असतं. सो ॲडिक्शन इज सायकोलॉजिकल अटॅचमेंट psychological attachment to certain effect of drug, to certain effect of drug like euphoria.
सो ॲडिक्शन म्हणजे वेगळं काही नाही आहे, तर ही आपली सायकोलॉजिकल अटॅचमेंट आहे. आणि कोणाची सायकोलॉजिकल अटॅचमेंट आहे, तर ड्रग घेतल्यानंतर जे काही इफेक्ट जाणवतात त्या ड्रगचे, कुठले इफेक्ट, जसं की युफोरिया यासारखे जे इफेक्ट आहेत, या इफेक्टशी सायकोलॉजिकली अटॅच होणं, यालाच काय म्हटलं जातं, ॲडिक्शन. आता हे जे ॲडिक्शन आहे याच्यामध्ये ड्रग कधी घेतले जातात, ड्रग्ज आर टेकन when they are not needed, even when there are, or when these drug become self-destructive, when the drug become self-destructive. सो काय सांगितलं बघा, फर्स्ट पॉईंट, याच्यामध्ये हा जर पॉईंट तुम्ही रीड केला टेक्स्टबुकमधून तर त्यात एक सिक्वेन्स लावता आला पाहिजे. जर आपल्याला सिक्वेन्स तयार करता आला त्याच्या स्टेटमेंटमध्ये, एक क्रमबद्धता आणता आली, तर हे लक्षात राहणार आहे. सो फर्स्ट मी तुम्हाला सांगितलं की ड्रग रिपीटेडली का घेतले जातात, तर त्यांचे काही परसिव्ड बेनिफिट्स आहेत, दिसणारे काही फायदे आहेत, त्या फायद्यांसाठी सुरुवातीला ड्रग जे आहेत ते घेतले जातात. मग ड्रग घेतल्यानंतर हळूहळू ॲडिक्शन व्हायला सुरुवात होते. मग हे जे ॲडिक्शन आहे, ॲडिक्शन म्हणजे तरी काय आहे, तर सायकोलॉजिकल अटॅचमेंट आहे. तो ड्रग घेतल्यानंतर जे काही इफेक्ट दिसत आहेत त्या इफेक्टशी सायकोलॉजिकली अटॅच होणं म्हणजे काय असतं, ॲडिक्शन. सो जेव्हा एखाद्या ड्रगचं ॲडिक्शन होतं, सो सुरुवातीला ड्रग का घेतला, काहीतरी त्याचा फायदा आहे म्हणून. सो हळूहळू सायकोलॉजिकली त्या फायद्याशी किंवा त्या इफेक्टशी सायकोलॉजिकली अटॅच झाल्यामुळे ड्रग रिपीटेडली घेतले जातात. रिपीटेडली म्हणजे जेव्हा त्यांची गरज नाही आहे, वेन दे आर नॉट नीडेड देन ऑल्सो दे आर टेकन. सो त्यांची गरज नाही तरीसुद्धा ड्रग घेतले जातात. किंवा कधीकधी ड्रगचे स्वतःवरती ॲडव्हर्स इफेक्ट व्हायला लागलेले आहेत तरीसुद्धा हे ड्रग जे आहेत ते घेतले जातात. सो हे व्यवस्थित लक्षात ठेवा, ड्रग्ज आर टेकन वेन दे आर नॉट नीडेड और इवन वेन दे बिकम सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह. सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह होत आहेत किंवा गरज नाही आहे तरीसुद्धा नंतर हे जे ड्रग आहेत ते कंटिन्यू घेतले जातात. सो हे जे ड्रग घेतले जातात तेव्हा आपल्या बॉडीमधल्या काही रिसेप्टार्सना ड्रग बाइंड होतात. आपण या आधीच्या पॉईंटमध्ये शिकलेलो आहे, ओपिओइड, कॅनाबिनॉइड, त्यांचे रिसेप्टार्स आहेत. त्या रिसेप्टार्सना हे ड्रग्ज जाऊन बाइंड होत असतात. सो कधीकधी असं होतं की जेव्हा तुम्ही सुरुवातीला कमी डोसेस घेताय ड्रगचे, हळूहळू ते जे रिसेप्टार आहेत ते ॲडॅप्ट होतात आणि नंतर जर ड्रगचे कमी डोसेस घेतले तर ते रिसेप्टार स्टिम्युलेट होत नाहीत. हाय डोसेस जर घेतले तरच ते स्टिम्युलेट होतात. सो बघा, रिसेप्टार, सो रिपीटेड यूज ऑफ ड्रग So due to repeated use of drug, receptor become tolerant. So repeatedly जर आपण ड्रग घेत राहिले तर ज्या रिसेप्टार्सना हे ड्रग बाइंड होतात तर ते रिसेप्टार टॉलरेट होतात म्हणजे काय, तर कमी जर डोसेस घेतले, स्मॉल डोसेस जर घेतले तर ते जास्त स्टिम्युलेट होत नाहीत. सो रिसेप्टार रिस्पॉन्ड टू ओनली हाय डोसेस. रिसेप्टार रिस्पॉन्ड टू ओनली हाय डोसेस ऑफ ड्रग. सो रिसेप्टार जे आहेत ते फक्त हाय डोसेसनाच रिस्पॉन्ड करतात आणि मग रिसेप्टार रिस्पॉन्ड करत नाही आहेत कमी डोसेसना, किंवा तो जो ड्रगचा इफेक्ट आहे युफोरिया किंवा टेम्पररी फिलिंग ऑफ प्लीजर ते जे आहे तर ते कमी डोस जर घेतला ड्रगचा तर ते पाहायलाच मिळत नाहीत. कारण बॉडीमधले रिसेप्टर काय झालेत, त्या लेवलला, त्या डोसला टॉलरेट झालेले आहेत. तेवढ्या कमी डोसनी रिसेप्टार स्टिम्युलेटच होत नाही आहेत. सो जेव्हा हाय डोसेस घेतले जातील
त्याचवेळी रिसेप्टार स्टिम्युलेट होतात आणि त्यांचा इफेक्ट दाखवायला सुरुवात होते. सो यावेळी हळूहळू ॲडिक्शनला जे आहे ती सुरुवात होते. सो आधी कमी प्रमाणात घेतलं, कशासाठी? तर त्या ड्रग्सचा काहीतरी बेनिफिट आहे म्हणून घेतलं. काय बेनिफिट्स आहे ड्रगचे? तर युफोरिया किंवा ते जे टेम्पररी फिलिंग आहे तर त्याच्यासाठी किंवा त्याच्याशी सायकोलॉजिकल हळूहळू अटॅचमेंट व्हायला लागते, म्हणजेच ॲडिक्शन व्हायला लागतं. सो सुरुवातीला ड्रग थोडे घेतले त्या फायद्यांसाठी, हळूहळू सायकोलॉजिकली त्या इफेक्टशी काय होतात ते पर्सन अटॅच होतात. त्यानंतर ड्रग अशाही वेळी घेतले जातात जेव्हा त्यांची गरज नाही आहे किंवा ते स्वतःवरतीच हार्मफुल इफेक्ट दाखवायला लागलेले आहेत, अशाही कंडिशनमध्ये ड्रग घ्यायला सुरुवात केली जाते. नेक्स्ट बघा, सतत रिपीट ड्रग घेतल्यामुळे बॉडीमधले जे रिसेप्टार, ज्या रिसेप्टार्सना ड्रग बाइंड होतात, हे जे रिसेप्टार्स आहेत ते टॉलरेट होतात किंवा त्यांचा टॉलरन्स इन्क्रीज होतो. सो टॉलरन्स इन्क्रीज झाल्यामुळे जर स्मॉल डोस घेतला ड्रगचा तर ते रिसेप्टार स्टिम्युलेट होत नाहीत. सो त्यांना जर स्टिम्युलेट करायचं झालं तर ड्रगचे हाय डोसेस घेणं गरजेचं पडतं किंवा हाय डोसेस जे आहेत ते घ्यावे लागतात, तरच ते रिसेप्टार जे आहेत ते स्टिम्युलेट होतात. मग नेक्स्ट काय दिलेलं आहे बघा, सो इथपर्यंत आपण बघितलं की ॲडिक्शन अँड डिपेंडन्स. सो याच्यामध्ये पहिल्यांदा सांगितलं की परसिव्ड बेनिफिटसाठी हे ड्रग जे आहेत ते घेतले जातात, त्या बेनिफिटची सायकोलॉजिकल अटॅचमेंट व्हायला लागते. नंतर ड्रग जे आहेत ते गरज नसताना आणि जेव्हा हार्मफुल होतात तरीसुद्धा ड्रग घेतले जातात आणि हे रिपीट घेण्यामुळे बॉडीची जी टॉलरन्सची लेवल आहे, रिसेप्टारची टॉलरन्स लेवल इन्क्रीज होते. त्यामुळे स्मॉल डोसेसला ते रिस्पॉन्ड करत नाहीत, हाय डोसेस घ्यावे लागतात. सो हाय डोसेसमध्ये आणि रिपीटेडली ड्रग घेतले जातात आणि तो पर्सन जो आहे तो त्याला ॲडिक्ट होतो. मग आता हे जे आहे ड्रग डिपेंडन्स, ड्रग डिपेंडन्स म्हणजे काय असतं? तर ड्रग डिपेंडन्स म्हणजे ज्या कंडिशनमध्ये सपोज ड्रग घ्यायचे बंद केले, अचानक जर विड्रॉ केलं तर विड्रॉल इफेक्ट दाखवतात. ड्रग घ्यायचे जर स्टॉप केले तर काही दिसणारे इफेक्ट जे आहेत ते बॉडीवरती दिसतात, जसं की स्वेटिंग होणं, नॉशिया किंवा थरथरणं यासारख्या गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये दिसायला लागतात. सो याचा अर्थ असा होतो की तो जो पर्सन आहे तो त्या ड्रगवरती डिपेंडंट झाला. सो ड्रग डिपेंडन्स म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला? ड्रग डिपेंडन्स म्हणजे ड्रग जेव्हा घ्यायचे स्टॉप केले जातात तर तेव्हा विड्रॉल इफेक्ट दाखवला जातो. विड्रॉल इफेक्ट मॅनिफेस्ट होतात म्हणजे दृष्टपणे दाखवले जातात. आणि याच्यामध्ये कोणते विड्रॉल इफेक्ट तुम्हाला सांगितले? तर ॲनेक्झिटी आहे, ट्रेमलिंग आहे, नॉशिया आहे, यासारखे इफेक्ट जे आहेत ते याच्यामध्ये दिसायला सुरुवात होते. सो याला म्हटलं जातं ड्रग डिपेंडन्स. सो ड्रग डिपेंडन्सची डेफिनेशन काय बघा, ड्रग डिपेंडन्स वेन body manifest certain unpleasant withdrawal syndrome. When drugs become irregular, regular doses of drug are discontinued. सो ड्रग डिपेंडन्स म्हणजे काय? तर ड्रग डिपेंडन्स म्हणजे बॉडी जेव्हा काही अनप्लीजंट विड्रॉल सिंड्रोम दाखवते. अनप्लीजंट विड्रॉल सिंड्रोम कधी दाखवते? तर रेग्युलर जे डोस घेतला जातो ड्रगचा तर तो अचानक डिस्कंटिन्यू केला किंवा ड्रग अचानक थांबवला तर काही अनप्लीजंट सिम्पटम जे आहेत किंवा सिंड्रोम जे आहेत ते बॉडीवरती दाखवले जातात आणि त्यालाच म्हटलं जातं ड्रग डिपेंडन्स. सो ड्रग डिपेंडन्स इज द मॅनिफेस्टेशन ऑफ कॅरेक्टरिस्टिक syndrome manifest certain characteristic syndrome or unpleasant withdrawal syndrome when
व्हेन रेग्युलर डोसेस ऑफ ड्रग आर डिसकंटिन्यूड आर बिकम इरेग्युलर. सो बघा, जेव्हा बॉडीचे रेग्युलर ड्रगचे डोसेस सुरू आहेत तेव्हा काही प्रॉब्लेम दिसत नाही, मात्र अचानक जर हे ड्रगचे डोसेस डिसकंटिन्यू केले किंवा घ्यायचं थांबवलं तर अनप्लीझंट विड्रॉल सिंड्रोम दाखवले जातात. म्हणजे काही सिम्पटम्स असे दिसायला लागतात, जसं की ॲनेक्झिटी तुम्हाला मी सांगितलं, किंवा नॉशी आहे, किंवा घाम येणं असेल, स्वेटिंग आहे, यासारखे जे सिंड्रोम आहेत ते दाखवले जातात. आणि यासारखे सिंड्रोम दिसणं यालाच म्हटलं जातं ड्रग डिपेंडन्स. सो ॲडिक्शन अँड ड्रग डिपेंडन्समध्ये काय सांगितलं तुम्हाला बघा, ड्रग्ज आर यूज्ड रिपीटेडली फॉर देअर परस्यूड बेनिफिट्स. सो ॲडिक्शन इज सायकोलॉजिकल अटॅचमेंट ऑफ पर्सन टू सर्टन इफेक्ट ऑफ ड्रग लाईक युफोरिया. So after that drugs are taken repeatedly when they are not needed or even when they become self destructive. ओके, सो याही कंडिशनमध्ये ड्रग घेतले जातात. सो जेव्हा रिपीटेडली ड्रग घेतले जातात तेव्हा रिसेप्टरचा टॉलरन्स जो आहे तो इन्क्रीज होतो आणि ड्रगच्या लो डोसेसना ते रिस्पॉन्ड करत नाहीत. जेव्हा ड्रग्स हाय अमाऊंटमध्ये घेतले जातात तेव्हाच रिसेप्टर जे आहेत ते स्टिम्युलेट होतात आणि जास्त प्रमाणात ड्रग घ्यायला सुरुवात केली जाते. सो ड्रग डिपेंडन्स म्हणजे काय, तर ड्रग डिपेंडन्स मीन्स व्हेन बॉडी मॅनिफेस्ट सर्टन अनप्लीजंट विड्रॉल सिंड्रोम व्हेन रेग्युलर डोसेस ऑफ द ड्रग आर डिसकंटिन्यू. सो बघा, ड्रग डिपेंडन्स म्हणजे बॉडी काही कॅरेक्टरिस्टिक अनप्लीजंट सिंड्रोम दाखवते. कधी, जेव्हा ड्रगचा यूज डिसकंटिन्यू होतो किंवा थांबवला जातो तेव्हा अनप्लीजंट सिंड्रोम दाखवले जातात, ज्याला आपण ड्रग डिपेंडन्स असं म्हणतो. सो दिस इज अबाउट ॲडिक्शन अँड ड्रग डिपेंडन्स. नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण या ड्रगचे ॲडवर्स इफेक्ट जे आहेत ते स्टडी करणार आहोत. सो सी, सो ॲडवर्स इफेक्ट ऑफ दी ड्रग्स. ड्रग्ज घेण्याचे जे ॲडवर्स इफेक्ट आहेत ते आपण आता पाहणार आहोत. याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं की ॲडिक्शन आणि डिपेंडन्स. सो ॲडिक्शन आणि ड्रगवरती डिपेंड होणं म्हणजे काय असतं, तर रिपीटेडली ड्रग घेत राहिलो तर रिसेप्टर जे आहेत ते फक्त हाय डोसेसने स्टिम्युलेट होतात, हे आपण पाहिलं. त्यामुळे हाय डोसेसमध्ये ड्रग घ्यावे लागतात आणि समजा नंतर हे ड्रग घ्यायचं थांबवलं तर काही विड्रॉल सिंड्रोम, अनप्लीजंट विड्रॉल सिंड्रोम जे आहेत ते बॉडी दाखवायला सुरुवात करते आणि यालाच काय म्हटलं जातं, ड्रग डिपेंडन्स. सो ड्रग डिपेंडन्स सगळ्यांना समजलं आहे का बघा, जे रेग्युलर डोसेस घेतोय आपण ड्रगचे ते डोसेस अचानक जर थांबवले, डिसकंटिन्यू केले तर त्याचा ॲडवर्स इफेक्ट किंवा त्याचे अनप्लीजंट विड्रॉल सिंड्रोम जे आहे ते बॉडी दाखवायला सुरुवात करते. आणि अनप्लीजंट विड्रॉल सिंड्रोम कुठले तुम्हाला सांगितले, तर ॲनेक्झिटी, स्वेटिंग, ट्रेम्बलिंग म्हणजे थरथरणं असेल किंवा नॉशी असेल, सो घाम येणं, अनिच्छा असेल, थरथरणं असेल, यासारखे जे प्रॉब्लेम आहेत ते ड्रग डिसकंटिन्यू केल्यानंतर दिसतात. मात्र हे ड्रग घेण्याचे काय ॲडवर्स इफेक्ट आहेत हे आपण आता स्टडी करणार आहोत. हा मोठा पॉईंट आहे. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या अँगलनी इफेक्ट दिलेले आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट इमिजिएट इफेक्ट, ड्रग घ्यायला सुरुवात केल्यानंतर लगेचच काय इफेक्ट दिसतात, तर ते जो पर्सन ड्रग घेतोय त्या पर्सनच्या बिहेवियरमध्ये चेंजेस जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. रेकलेस बिहेवियर जे आहे ते पाहायला मिळतं. नेक्स्ट व्हायलन्स किंवा हिंसक वृत्ती जी आहे ती वाढायला लागते. याशिवाय जर एक्सेसिव्ह डोसेस घेतले गेले ड्रगचे तर तो पर्सन जो आहे तो कोमामध्ये जाऊ शकतो. इव्हन त्या पर्सनची त्याच्यामध्ये डेथसुद्धा होऊ शकते. तर यासारखे इफेक्टसुद्धा एक्सेसिव्ह डोसेसमुळे आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट, जर ड्रग दुसऱ्या ड्रगच्या कॉम्बिनेशनमध्ये घेतले, म्हणजे वेगवेगळे ड्रग्स कॉम्बिनेशनमध्ये किंवा अल्कोहोलच्या कॉम्बिनेशनबरोबर घेतले तरी याचा ॲडवर्स इफेक्ट जो आहे तो आपल्या नर्वस सिस्टीमवरती, कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमवरती, इव्हन ते लिदल ठरतात किंवा त्याच्यामुळे डेथ होते. यासारखे जे इफेक्ट आहेत हे इफेक्ट आपण डिटेल नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथे स्टॉप करतो आहे. स्टॉप करण्याआधी तुम्ही आत्तापर्यंत जे स्टडी केलेलं आहे याच्यामध्ये ड्रग हा जो पॉईंट आपण पाहत होतो, सो त्या पॉईंटमध्ये फर्स्ट तुम्हाला ड्रगबद्दल वेगवेगळे ड्रग्सची इन्फॉर्मेशन सांगितली की कोणकोणते ड्रग्स जास्त कॉमनली घेतले जातात. यूथमध्ये हे जास्त कॉमनली ड्रग्स जे आहेत ते घेतले जातात आणि कोणते, तर ओपिओइड, कॅनाबिनॉइड, त्यानंतर कॅनाबिनॉइड नंतर नेक्स्ट आपण हॅलोसिनोजेन यासारखे जे ड्रग्ज आहेत ते आपण याच्यामध्ये बघितले. ह्या ड्रग्जनंतर नेक्स्ट आपण पाहिलं की ॲडिक्शन आणि डिपेंडन्स काय असतं
आता लास्ट पॉईंट आहे याच्यामधला तो म्हणजे या ड्रगचे ॲडवर्स इफेक्ट जे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. सो थँक्यू.